मैं अगर कहूँ हे हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. सो आज आम्ही चाललो आहोत पावना डॅमला आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी, ते पण बाईकवरती. आम्ही आणि आमचे फ्रेंड्स असे 2 कपल आम्ही पावना डॅमला निघालो होतो बाईकवर. माझा अवतार बघू शकता किती खराब झाला होता. आमचे फ्रेंड्स खूप मागे राहिले होते, त्यामुळे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. ते पण आले तिथे. आम्ही मस्तपैकी चहा पिला आणि परत तिथून निघालो आणि घाट सुरू होताच शिग्रोबाचे मंदिर लागले. तिथे आम्ही पाया पडलो आणि पुढे निघालो. शिग्रोबाच्या मंदिराची स्टोरी तुम्हाला माहीतच आहे. आपल्या घाट सुरू होता शिग्रोबाचे मंदिर लागते आणि फायनली आम्ही पावना डॅमच्या इथे पोहोचलो आणि तिकडून आम्ही आमच्या लोकेशनवरही पोहोचलो. तुम्ही बघू शकता लोकेशन किती सुंदर आहे. तिथे लाइटिंग, तिथली हवा इतकी छान वाटत होती आणि तिकडे इतके ऑसम म्युझिक चालू होते. इतकं मस्त वाटत होतं. मला तर खूप आवडली होती ही प्लेस आणि मी या प्लेसला इंस्टाग्रामवरती टॅग पण केला आहे. तुम्ही जाऊन या पेजला व्हिजिट पण करू शकता आणि तुम्ही बघू शकता इथला नाईटचा व्ह्यू किती छान आहे. खूप रिलॅक्सिंग क्लायमेट होतं आणि इथे राहण्याचे 2 ऑप्शन्स होते. एक म्हणजे टेंट्स होते आणि सेकंड ऑप्शन ट्रँगल हाऊस होते. आम्ही ट्रँगल हाऊस घेतले होते कारण की टेंटमध्ये राहणं आम्हाला जमेल असं काही वाटत नव्हतं, कारण ओपन एरिया असल्यामुळे इकडे मच्छर भरपूरच होते. तिकडे आम्ही मस्तपैकी व्हिडिओज काढले, खूप सारे फोटोज काढले आणि खूप एन्जॉय केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही रेडी होण्यासाठी निघालो. रेडी होण्यासाठी म्हणजेच आमचं रात्री ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं, त्यासाठी आम्ही रेडी होण्यासाठी गेलो होतो आणि मस्तपैकी रेडी झालो. मी एकदम सटल असा मेकअप केला होता. मेकअप जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड द सेलिब्रेशन बिगिन्स. आम्ही तिथे मस्त डान्स केला, केक कटिंग केले आणि आमचे सगळे मोमेंट्स कॅप्चर केलेत, जे तुम्ही बघू शकता. तिथे सेलिब्रेशनचं प्रिपरेशन एवढं छान केलं होतं, मला खूप आवडलं होतं. आणि हे काही फोटोज मी ॲड केले आहेत आमच्या सेलिब्रेशन. खूप छान मुवमेंट होते, खूप छान सेलिब्रेशन झालं. आम्ही इकडे आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या मेमरीज कॅप्चर केल्या. खूप छान मुमेंट्स होते जे मी एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही. खूप छान. रात्री 1-2च्या दरम्यान हे लोक तिथलं डेकोरेशन काढायला सुरू करतात. आम्हाला एवढं वाईट वाटतं. आणि फायनली आम्ही जेवायला गेलो. जेवण एवढं छान होते, घरगुती जेवण होते. चिकन, एग करी आणि हे आमचे फ्रेंड्स फायनली तुम्हाला दिसलेत. सो ह्यांच्यासोबत आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो. जेवण झाल्यानंतर आम्ही बॉनफायरपाशी जाऊन बसलो, कारण तिथे थंडी भरपूर होती. कोणी जॅकेट घालून बसलेलं, कोणी चादर घेऊन बसलं होतं. खूप थंडी वाजत होती. आम्ही तिकडे बसून खूप गप्पा मारल्या आणि फायनली आम्ही झोपायला गेलो. आणि नेक्स्ट डे सकाळी लवकर उठलो आणि तिथे हा नाश्ता होता आणि सकाळचा व्ह्यूसुद्धा खूप छान होतं. हे एक्झॅक्ट पावना डॅमच्या बाजूला असल्यामुळे
तिथे थंड हवा चालू होत्या आणि इथून नजारा पण खूप छान दिसत होता. आणि आम्ही सकाळी खूप लवकर उठलो होतो. त्यानंतर आम्ही रेडी झालो. नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर आम्ही मस्तपैकी मेकअप वगैरे केला, कारण आम्हाला पावना डॅममध्ये कायकिंग करायला जायचं होतं. आणि हा बघा माझ्या फ्रेंडचा कसा मेकअप चाललाय. काय करतेस तू? तुला आरसा नाही भेटला आपली? व्हेरी गुड, लुकिंग नाईस. आपली तुला आरसा का नाही भेटला? आपली दिलाच नाही मला आरसा. का? माहित नाही का. माणसं बघून. आम्हाला रेडी होण्यातच खूप वेळ झाला होता. इथले बाकीचे जेवढे पण कपल्स आले होते, फ्रेंड्स आले होते, ते सगळे चेकआउट करून निघून गेले आणि आमचा मेकअपच चालला होता. आणि मेकअप झाल्यानंतर फायनली आम्ही पावना डॅमकडे जाण्यासाठी निघणार होतो. सगळे बोलतात मुलींना रेडी होण्यासाठी खूप वेळ लागतो. आम्ही रेडी होऊन तयार होतो, तरी काही यांचं आवरतच नव्हतं. तिथे आम्ही खूप सारा टाईमपास केला, तरी आम्ही काय कायाकिंग करायला जाऊच शकत नव्हतो, कारण की हे लोक रेडीच होत नव्हते. आणि फायनली ह्यांचं सगळं झाल्यावर आम्ही पावना डॅमकडे निघालो. बघू शकता जिथे आम्ही स्टे केला होता त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच पावना डॅम आहे. सो आम्ही तिकडे गेलो. तिथला व्ह्यूसुद्धा खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. इतकं क्लीन वॉटर होतं आणि तिथून डोंगर ते एवढे सुंदर दिसत होते. शुभम, मयूर, हाय करा. जसं आम्ही जवळ गेलो तिकडे कायकिंग करण्यासाठी एवढे नंबर्स होते. लिटरली आम्हाला अर्धा ते 1 तास वेट करावं लागलं. आणि हे लोक इथे टाईमपास करत होते. बघा तुम्ही यांचा टाईमपास. हे लोक पण चालूच झालं टाईमपास करण्यासाठी तिथे. आणि त्यानंतर फायनली आमचं कायकिंग करण्यासाठी नंबर आला. ले जाए जाने का हवा, ले जाए तुझे हवा, बेगानी है ये बात हवा, ले जाए मुझे हवा, ले जाए जाने का हवा मुझे. आणि हे तिथले काही फोटोग्राफ्स आहेत जे मी ॲड केले आहेत. आणि खूप एन्जॉय केल्यानंतर आम्ही तिकडून घरी जाण्यासाठी निघालो. मी माझं फेस पूर्ण पॅक केलं होतं, कारण की एवढी धूळ होती रोडवर. त्यानंतरून आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. एवढ्या उन्हामध्ये उसाचा रस पिणे म्हणजे जन्नत. सो आम्हाला एवढ्या कडक उन्हामध्ये उसाचा रस देणारा माणूस भेटला. आम्ही तिथे उसाचा रस पिला आणि आम्ही तिकडून निघालो होतो जेट्टीवरती मासे बघण्यासाठी. मी तर फर्स्ट टाईम गेले होते. तिथे एवढा क्राऊड होता आणि तिकडे फ्रेश मासे येत होते विकण्यासाठी. आणि तिथले रेट खूप कमी होते. जेवढे रेट आपल्या मार्केटमध्ये असतात रेग्युलर, त्यापेक्षा या जेट्टीवर खूप कमी रेट्स होते. फिश मार्केट बघून आम्ही घरी जायला निघालो. सो अशा प्रकारे आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.